नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. इकडे सुवेळ पर्वतावर प्रचंड सेनेसह श्रीराम उतरले. पर्वताचे एक फार उंच, परमरमणीय, सपाट व उजळ शिखर पाहून तेथे लक्ष्मणाने वृक्षांची कोमल पाने व फुले आपल्या हातांनी सजवून अंथरली. त्यावर सुंदर व कोमल मृगचर्म घातले. त्या आसनावर कृपाळू श्रीराम विराजमान झाले होते. प्रभूंनी वानरराज सुग्रीवाच्या मांडीवर आपले डोके ठेवले होते. त्यांच्या डावीकडे धनुष्य व उजवीकडे बाणांचा भाता ठेवलेला होता. ते आपल्या दोन्ही करकमलांनी बाण व्यवस्थित करत होते. बिभीषण त्यांच्याशी एकांतात सल्लामसलत करीत होता. परम भाग्यशाली अंगद व हनुमान अनेक प्रकारे प्रभूंची चरणकमले चेपत होते. लक्ष्मण कमरेला भाता बांधून व हातामध्ये धनुष्यबाण घेऊन वीरासनात प्रभूंच्या मागे शोभून दिसत होता. अशा प्रकारे कृपा, रूप व गुणांचे धाम असलेले श्रीराम विराजमान होते. जो मनुष्य नित्य अशा रूपाचे ध्यान करतो तो धन्य होय. पूर्व दिशेला प्रभू श्रीरामांना चंद्र उगवलेला दिसला. तेव्हा ते सर्वांना म्हणाले, चंद्राकडे पहा, तरी कसा सिंहाप्रमाणे निर्भय आहे. पूर्व दिशारूपी पर्वताच्या गुहेत राहणारा, अत्यंत प्रताप, तेज व बलाची राशी असलेला हा चंद्रमारूपी सिंह अंधकाररूपी उन्मत्त हत्तीचे मस्तक विदर्न करून आकाशरूपी वनात निर्भयपणे विहरत आहे. आकाशात विखुरलेले तारे मोत्यांसारखे आहेत. ते रात्ररूपी सुंदर स्त्रीचे अलंकार आहेत. प्रभू मग म्हणाले, बंधूंनो, चंद्रामध्ये जे काळे डाग आहेत ते काय आहेत ते आपापल्या बुद्धीप्रमाणे सांगा. सुग्रीव म्हणाला, हे रामा, ऐका, चंद्रावर पृथ्वीची छाया दिसत आहे. कोणी म्हणाले, राहूने चंद्राला मारले होते तोच काळा डाग त्याच्या छातीवर दिसत आहे. कोणी म्हणाला, जेव्हा ब्रह्मदेवाने रतीचे मुख बनवले तेव्हा त्यांनी चंद्रमाचा सार भाग काढून घेतला. त्यामुळे रतीचे मुख सुंदर झाले, परंतु चंद्राच्या हृदयाला छिद्र पडले ते अजूनही आहे. त्यामुळे आकाशाची निलिमा त्यामधून दिसते. प्रभू श्री रामचंद्र म्हणाले, हा चंद्राचा प्रिय भाऊ आहे, म्हणूनच त्याने विष आपल्या हृदयात ठेवले आहे. त्यामुळे विषयुक्त किरण समूह पसरून तो वियोगी नरनारींना पीडा देतो. हनुमान म्हणाला, हे प्रभू ऐका, चंद्र हा तुमचा प्रिय दास आहे. तुमची सुंदर श्याममूर्ती त्याच्या हृदयात वसते. त्याच्या श्यामलतेचे झलक चंद्रामध्ये आहे. पवनपुत्र हनुमानाचे बोलणे ऐकून सुज्ञ श्रीराम हसले. मग दक्षिणेकडे पाहून कृपानिधान प्रभू म्हणाले, हे बिभीषण, दक्षिणेकडे बघ. मेघ कसे भरून आले आहेत आणि वीज चमकू लागली आहे. भयानक मेघ हलक्या स्वरांनी गरजत आहेत. गारांचा वर्षाव होऊ नये म्हणजे झाले. बिभीषण म्हणाला, हे कृपाळू, ही वीजही नव्हे की मेघांचा जमाव नव्हे. लंकेच्या शिखरावर एक महाल आहे. रावण तेथे नाच गाण्याचा कार्यक्रम पाहत आहे. रावणाच्या डोक्यावर मेघडंबरी छत्र आहे. तेच जणू मेघांचा काळा जमाव आहे. मंदोदरीच्या कानांमध्ये जी कर्णफुले हलत आहेत हे प्रभू, तीच जणू विजेची चमक आहे. हे देवांचे सम्राट, ऐका, अनुपम ताल व मृदुंग वाजत आहेत. तीच मधुर गर्जना होय. रावणाचा हा अभिमान जाणल्यावर श्रीराम हसले. त्यांनी धनुष्य सज्ज करून त्यावर बाण चढविला आणि एकाच बाणात रावणाचे छत्र, मुकुट आणि मंदोदरीची कर्णफुले तोडून टाकली. सर्वांसमोरच ते जमिनीवर पडले. पण कसे पडले याचे रहस्य कोणालाच कळले नाही. असा चमत्कार करून श्रीरामांचा बाण परत येऊन भात्यामध्ये बसला. हा मोठा रसभंग झाल्याचे पाहून रावणाची सारी सभा भयभीत झाली. भूकंप झाला नव्हता किंवा जोराचे वारे आले नव्हते. कोणतेही शस्त्र अस्त्र डोळ्यांना दिसले नाही. मग हे छत्र, मुकुट, कर्णफुले तुटून कशी पडली? सर्वांना मनातून काळजी वाटू लागली. हा मोठा अपशकुन झाला. सभा भयभीत झालेली पाहून रावणाने हसून युक्तीने सांगितले की मुंडकी तुटून खाली पडणे हेही आपल्या नित्य शुभ असते. त्यामुळे त्याला मुकुट खाली पडणे हा अपशकुन कसा? आपापल्या घरी जाऊन निवांत झोपा, घाबरायचे कारण नाही. तेव्हा सर्वजण वाकून नमस्कार करून घरी गेले. जेव्हा कर्णफुले खाली पडली तेव्हापासून मंदोदरीच्या मनाला चिंतेने घेरले. डोळ्यात पाणी आणून व दोनही हात जोडून ती रावणाला म्हणाली, हे प्राणनाथ, माझी विनंती ऐका. हे प्रियतम, श्रीरामांशी वैर धरू नका. त्यांना मनुष्य समजून मनात दुराग्रह धरून राहू नका. माझ्या या बोलण्यावर विश्वास ठेवा की हे रघुकुलश्रेष्ठ श्रीरामचंद्र हे विश्वरूप आहेत.
त्यांच्या अंगामध्ये लोक असल्याचे वेदांनी सांगितले आहे. पाताळ हे विश्वरूप भगवंताचे चरण आहेत. ब्रह्मलोक शिर आहे. त्यांच्या इतर अंगांमध्ये भिन्न भिन्न लोक वसतात. भयंकर काल हा त्यांच्या भुवयांचा इशारा आहे. सूर्य हा त्यांचे नेत्र आहे आणि मेघ हे त्यांचे केस आहेत. अश्विनी कुमार हे त्यांचे नाक आहे. रात्र व दिवस हे त्यांची अपार डोळ्यांची उघडझाप आहे. दाही दिशा हे कान आहेत. वेदांनी असेच सांगितले आहे. वायू त्यांचा श्वास आहे आणि वेद ही त्यांची वाणी आहे. लोभ हा त्यांचे ओठ आहेत. यमराज ही त्यांची भयानक दंतपंक्ती आहेत. माया हे त्यांचे हास्य आहे. दिक्पाल हे त्यांची भुजा आहेत. अग्नी हा मुख आहे. वरुण जीभ आहे. उत्पत्ती, पालन व प्रलय हे त्यांची क्रिया आहेत. 18 प्रकारच्या असंख्य वनस्पती त्यांच्या रोमावली आहेत. पर्वते हे अस्थी आहेत. नद्या या नाड्यांचे जाळे आहेत. समुद्र पोट आहे आणि उत्सर्जक इंद्रिय हे नरक आहेत. अशा प्रकारे प्रभू विश्वरूप आहेत. जास्त उहापोह कशाला करायचा? शिव हे ज्यांचा अहंकार आहे. ब्रह्मदेव बुद्धी आहे. चंद्र मन आहे आणि विष्णू हे त्यांचे चित्त आहे. त्या चराचर रूपी असलेल्या श्रीरामांनी मनुष्य रूपामध्ये निवास केला आहे. हे प्राणनाथ, विचार करून प्रभूंशी वैर सोडून द्या आणि श्री रघुनाथांच्या चरणांवर प्रेम करा. त्यामुळे माझे सौभाग्य टिकेल. आजच्यासाठी धन्यवाद.